नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. अधिक मास सुरू आहे, तर अधिक मासमध्ये भगवान विष्णूंची सेवा उपासना केली जाते. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषातून मुक्ततासाठी या महिन्यामध्ये एक अत्यंत प्रभावी सेवा केली जाते. तर ती सेवा कोणती आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. भागवत पुराणामध्ये 12 स्कंद आहे आणि 335 अध्याय आहे आणि 18 श्लोक आहे. पण आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये एवढ्या मोठ्या ग्रंथाचे पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्राच्या गुरु माऊलींनी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे प्रकाशन केलेले आहे. या धकाधकीच्या वेगवान जीवनशैलीचा विचार करता रोज आपल्याकडून श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन हे आपल्या व्यवस्थित दिनचर्येप्रमाणे आणि आपल्या नियोजनाप्रमाणे व्हावं आणि दीनदुबळ्यांचा उद्धार व्हावा, गोरगरिबांचा उद्धार व्हावा या वाचनाने, पारायणाच्या. यामुळे गुरुमाऊलींनी हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. या ग्रंथामध्ये मूळ ग्रंथातील कोणताही विषय वगळलेला नाही. मनुष्य हा देव ऋण, पितृ ऋण, ऋषी ऋण, भूत ऋण ही 5 ऋणे सोबत घेऊन जन्माला येत असतो. रोजच्या दिनक्रमात या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. पितृऋणातून जर मुक्त होता आले नाही तर प्रखर पितृदोष आपल्याला लागतो आणि त्याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनशैलीवर झालेला आपल्याला दिसून येतो. त्या पितृदोषावर खर्चिक उपाय करण्यापेक्षा श्रीमद भागवत ग्रंथाचे मनोभावे वाचन, मनन, चिंतन, पारायण जर केले तर नक्कीच त्यातून आपल्याला मुक्तता मिळते आणि त्यावरचा हा पितृदोषावरचा रामबाण उपाय आहे असा हितगुज आपल्याला गुरुमाऊलींनी देखील सांगितलेला आहे. पितृदोषाची लक्षणे काय असतात तर संतती न होणे, कोणतेही मंगल कार्य घरामध्ये न घडणे, विवाह न जुळणे, सतत पती पत्नीमध्ये वाद होणे, घरामध्ये खूप भांडणे होत राहणे, घरामध्ये सततचे आजार होत राहणे, घरामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये सतत तोटे होत राहणे हे पितृदोषाचे लक्षण आहे. तर यावरती रामबाण उपाय म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण. मूळ भागवत ग्रंथ हा खूप मोठा आहे, त्यामुळे इच्छा असूनही सेवा घडत नाही. तर त्यामुळे तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ या पोथीचे पारायण करू शकता, वाचन करू शकता. याचे पारायण तुम्ही चातुर्मास, अधिक मास, पितृपक्ष आणि प्रत्येक एकादशीला करू शकता. मूळ भागवत ग्रंथाचं पारायण केल्याने जे फळ मिळते तेच फळ तुम्हाला या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण केल्याने मिळणार आहे. जी व्यक्ती भगवंताची होऊन जाते त्यालाही भागवत असे म्हणतात. संसारातील भय, दुःख यांचा समूळ नाश करणाऱ्या अमृततुल्य या ग्रंथाला श्रीमद भागवत असे म्हणतात. अनेक जन्मांच्या पुण्याईने श्रीमद भागवत ग्रंथाच्या पारायण करण्याची संधी प्राप्त होते किंवा वाचन पठन करण्याची संधी प्राप्त होते. हा अत्यंत भव्य, दिव्य आणि तेजस्वी असा भागवत ग्रंथ पुराण आहे. महर्षी व्यासजी रचित हा ग्रंथ आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक मासामध्ये श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करण्याची प्रथा आहे. भगवान श्रीकृष्णांच्या विविध कथांचे सार म्हणजेच भागवत ग्रंथ. आपल्या 18 पुराणापैकी एक पुराण म्हणजे हे श्रीमद भागवत ग्रंथ. आता बघूया की भगवान विष्णूंच्या अखंड कृपा आशीर्वादासाठी आणि पितृऋणातून मुक्ततेसाठी या ग्रंथाचे पारायण कशा पद्धतीने करायचे. श्रीमद भागवत पारायण करण्यासाठी तुम्हाला श्रीमद भागवत ग्रंथाची आवश्यकता आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ. आणि हा ग्रंथ तुम्हाला दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा धार्मिक वस्तू, धार्मिक ग्रंथ जिथे मिळतात तुम्हाला तिथे हा ग्रंथ मिळून जाईल किंवा दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये जर तुम्ही गेला तर नक्कीच तुम्हाला हा ग्रंथ तिथे मिळून जाईल. या ग्रंथाची किंमत आहे 64 रुपये. या ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय असून 12 स्कंद आहेत. या ग्रंथाचं पारायण पठण कोणीही स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणीही करू शकतात. या ग्रंथातील अध्याय छोटे आहेत, त्यामुळे तुम्हाला वाचण्यासाठी साधारण 1.25 तास किंवा 1.5 तास लागू शकतो. जर तुम्हाला या ग्रंथाची नित्यसेवा करायची असेल तर रोजच्या रोज तुम्ही 2 अध्याय किंवा 1 अध्याय रोज वाचू शकता. या ग्रंथाची जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर 11, 21, 51, 108 अशा पद्धतीने देखील तुम्ही पारायणे करू शकता. संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर आधी संकल्प सोडावा लागतो. संकल्प कशा पद्धतीने सोडायचा हे मी आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. आता अधिक मास सुरू आहे, तर या अधिक मासामध्ये तुम्हाला जमेल तसे या ग्रंथाची तुम्ही सेवा करू शकता, म्हणजेच वाचन करू शकता. आणि आयुष्यभरासाठी जर तुम्हाला या ग्रंथाची सेवा करायची असेल तर प्रत्येक एकादशीला तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकता. याशिवाय संपूर्ण पितृपक्षात तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा रोज 2 अध्याय तुम्ही वाचू शकता. या ग्रंथाचं संकल्पयुक्त जर तुम्ही पारायण करणार असाल, संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करणार असाल तर मांसाहार पूर्णपणे तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. परान्न तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. ब्रह्मचर्याचं देखील तुम्हाला पालन करायचं आहे.
तसेच तुम्हाला या पारायणासाठी कोणत्याही प्रकारच्या पूजा मांडणीची किंवा उपवास करण्याची गरज नाही. नित्यसेवेमध्ये सुद्धा मांसाहार करून या ग्रंथाचं कधीच वाचन करू नका. पारायणाची वेळ तुम्हाला सकाळी, संध्याकाळी, दिवसभरामध्ये कधीही तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकता. देवासमोर दिवा अगरबत्ती लावून तुम्ही या ग्रंथाचं वाचन करण्यास सुरुवात करू शकता. वाचन करत असताना आसन घेऊन तुम्ही वाचनासाठी बसा. वाचन करत असताना मध्येच उठू नये किंवा कुणाशीही बोलू नये. शक्यतो तुम्हाला वाचनासाठी एकच वेळ ठरवायची आहे. जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत आहात आणि मध्येच तुम्हाला मासिक अडचण आली तर ते 4 दिवस तुम्ही थांबून नंतर तुम्ही पुढे आहे तशी सेवा तुमची चालू ठेवू शकता. मूळ भागवत ग्रंथापेक्षा हे संक्षिप्त ग्रंथाची पोथी आहे, त्यामुळे या ग्रंथाचे पारायण थोडे वेगळे आहे. यामध्ये आपल्याला दिवसाला एक पारायण करायचं आहे. या ग्रंथाचं पठण करताना किंवा पारायण करत असताना एक दिवसाचं सेवा कशा पद्धतीने करायची, तर सर्वात आधी आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं. त्यानंतर एक वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप आणि 24 वेळा गायत्री मंत्र, एक माळ विष्णू गायत्री मंत्र आणि एक वेळा पुरुष सूक्त व एक वेळा श्री सूक्त. हे सगळे आपल्याला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये स्तोत्र दिलेले आहे. तर या ग्रंथामध्ये जशा पद्धतीने पारायणाचे नियम आहेत तेच मी तुम्हाला सांगत आहे. आणि स्वामी स्तवन आणि गणपती अथर्वशीर्ष हे या पोथीमध्ये दिलेलेच आहे. तर त्यानंतर अध्याय 1 पासून तुम्ही वाचनाची सुरुवात करू शकता. तुम्ही बघू शकता की यामध्ये अध्याय खूप छोटे छोटे आहेत, त्यामुळे वाचन करण्यात जास्त वेळ लागत नाही. असे तर हे वाचन करण्यासाठी तुम्हाला 1.25 तास किंवा 1.5 तास तरी लागेल जर तुम्ही पहिल्यांदा वाचन करत असाल. पण रोज तुमच्या जर वाचनामध्ये हा ग्रंथ आला किंवा रोज जर तुम्हाला याचा सराव झाला तर तुम्ही तासाभरात सुद्धा या ग्रंथाचं पारायण करू शकता. किंवा वाचनाची स्पीड थोडी जास्त असेल तरी देखील तुम्ही या ग्रंथाचं वाचन 1 तासाभरात करू शकता. 14 अध्यायांचा असा हा 700 श्लोकी ग्रंथ आहे. पारायणाचे उद्यापन करताना गोपाळकाला बनवायचा आहे आणि श्रीकृष्ण भगवानांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. गोपाळकाला कशा पद्धतीने बनवायचा हे या पोथीच्या शेवटच्या पेजवर आपल्याला दिलेलं आहे. गोपाळकाला बनवण्यासाठी पोहे, लाह्या, दह्याचा चक्का, मीठ, हिरवी मिरची, दही, कोथिंबीर, साखर यामध्ये घालायची नाही. या पद्धतीने आपल्याला गोपाळकाला बनवायचा आहे आणि श्रीकृष्ण भगवानांना नैवेद्य दाखवायचा आहे. ज्यांना नारायण, नागबळी, कालसर्प यासारखी विधी सांगितलेली आहे किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये हा दोष असेल त्यांनी या ग्रंथाची संकल्पयुक्त 108 पारायणे करावीत. 108 पारायणे तुमची झाल्यानंतर तुम्ही एखाद्या जोडप्यांना जेवू घालू शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही हे दान देऊ शकता किंवा तुम्ही थोडेफार पैसे दान करू शकता. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही थोडंफार दान करू शकता. ज्या घरामध्ये श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण होते तिथे साक्षात भगवान श्रीकृष्ण हजर असतात. जो या ग्रंथाचं वाचन पारायण करतो तो आपल्या आईचे, वडिलांचे, पत्नीचे अशा अनेक कुळांचे उद्धार करतो. भागवत ग्रंथाची सेवा केली असता, त्याचे पारायण केले असता आपल्याला सुख, समृद्धी, यश, संतती या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जे काही आपल्याला हवं आहे ते मिळत जातं. या सगळ्या गोष्टींच्या अडचणी तुमच्या दूर होत जातात. त्यामुळे भागवत ग्रंथाचं पारायण हे अधिक मासानिमित्त अधिक मासाच्या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये झालं पाहिजे. दर वर्षाला जर तुम्ही या भागवत ग्रंथाचं पारायण केलं तर आपल्या घरातील अनेक दोष दूर होतात. नारायण, नागबळीची विशेष पूजा करून देखील तुम्हाला काही फरक दिसत नसेल तर तुम्ही या ग्रंथाची 108 पारायणे करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचे फरक दिसून येतील. तर जो कोणी या ग्रंथाचं पारायण करतो त्याच्या सगळ्या इच्छा भगवान श्रीकृष्णाच्या कृपादृष्टीने पूर्ण होतात. तर या महिन्यामध्ये या ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्की करा आणि याचे अनुभव देखील तुम्ही अनुभवा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.